नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बनवली जाणारी सुंदर अशी पिठलं भाकरीची थाळी बनवणार आहोत. त्यांना प्रिय असलेली आंबाडीची भाजी, पिठलं म्हणजेच याला काही ठिकाणी चून असंही म्हणतात, चून भाकरी, त्याचबरोबर खमंग असा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि गोडाचा पदार्थ म्हणून शिरा, अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण नैवेद्याची थाळी बनवणार आहोत. ही नैवेद्याची थाळी बनवताना वेळ वाचून सर्व पदार्थ कसे स्टेप बाय स्टेप बनवायचे हेही या व्हिडिओत दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पटकन आपण थाळी बनवायला सुरुवात करूयात. प्रथम आपण कुकरमध्ये आंबाड्याची भाजी वाफून घेणार आहोत. मी इथे 1 वाटी आंबाड्याची भाजी निवडून धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तांदूळ भिजवले होते मी 15 मिनटं, ते त्याच्यात घालणार आहे. भाजीत मी थोडं पाव वाटी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजी वाफवली जाईल यासाठी. भाजीच्या मधोमध असा गोल अशी जागा करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये 1 चमचा हरभरा डाळ आणि थोडेसे शेंगदाणे मी ठेवले, तेही व्यवस्थित वाफवले जातील. एकत्र वाफवायचे नाही, कारण जेव्हा आपण भाजी गरगटणार आहोत त्यावेळेस हे शेंगदाणे आणि डाळीमुळे भाजी व्यवस्थित गरगटली जाणार नाही यासाठी. या ठिकाणी खाली मी कुकरमध्ये भाताची डबाही ठेवलेला आहे. आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन ही भाजी वाफवायची आहे. कुकर होईपर्यंत गोडाचा पदार्थ म्हणून आपण नैवेद्यासाठी शिरा करणार आहोत. त्यासाठी इथे मी पाव कप तूप एका कढईमध्ये, गरम कढईमध्ये घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 कप बारीक रवा घातलेला आहे. शक्यतो बारीक रवा घ्या शिरा करण्यासाठी, जेणेकरून तो पटकन शिजेल आणि मऊसूद असा छान शिरा तयार होईल. 1-2 मिनटं आपण मध्यम आचेवर हा रवा छान खरपूस लालसर भाजून घ्यायचा आहे. 2-3 मिनटानंतर यातच मी काही ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत तेही घातलेले आहेत, जेणेकरून तेही रव्याबरोबर छान खरपूस भाजले जातील. रवा छान लालसर रंगावर भाजला गेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये आपण आता अर्धा कप दूध घालणार आहोत. 1 कप रव्याला अर्धा कप दूध घालायचं आहे. या दुधामुळे रवा छान फुलून येईल आणि या दुधामध्ये रवा 50% शिजेलही. तुम्ही पाहू शकता दूध पूर्ण आटलं आहे. आता आपण मधोमध असा रव्याच्या मध्ये गोल करायचा आहे आणि यामध्ये आपण आता पाऊण कप साखर घालायची आहे आणि त्यातच आपण अर्धा कप पाणी घालायचं आहे, जेणेकरून ती साखर त्या पाण्यामध्ये पूर्ण भिजेल अशा पद्धतीने. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता आपण या साखरेच्या पाकात रवा मिक्स करायचा आहे. या साखरेच्या पाकातच रवा छानपैकी शिजला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता याच्यामध्ये आपण स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पूड घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. शेवटी यामध्ये 1 चमचा मी तूप घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता लो फ्लेमवर याच्यावर आपण झाकण ठेवून हा शिरा वाफून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे शिजेल आणि शिरा मऊसूद आणि तितकाच मोकळाही होईल. पहा, 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय आपला शिरा मऊसूदही झाला आहे आणि मोकळाही झाला आहे. इकडे कुकरची वाफ गेलेली आहे आणि आपली जी आंबाडीची भाजी आहे ती आपण व्यवस्थित वाफून घेतली. आता आपण ती गरगटून घ्यायची आहे. त्यातील शेंगदाणे वाटी मी काढली आहे आणि छान अशी भाजी मी गरगटून घेत आहे. भाजी छान मिक्स झालेली आहे. आता आपण याला फोडणीची तयारी करूयात. पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. तेल छान तापलं आहे. याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे छान तडतडले आहेत. त्याच्यात आता आपण पाव चमचा हिंग घातलेला आहे. यानंतर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळीचा ठेचा केलेला आहे, कच्चा ठेचा याच्यामध्ये मी घालत आहे. यामुळे आपल्या आंबाडीच्या भाजीला मस्त असा झणझणीतपणा येणार आहे. आता मस्त असं आपण व्यवस्थित हे मिरची आणि लसणाची वाटण जे आहे ते छान असं आपण छान लालसर भाजून घेऊयात. लसूण लालसर भाजला गेला आहे. याच्यात आता आपण गरगटलेली जी आंबाडीची भाजी आहे ती घालूयात. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालत आहे. यानंतर जे आपण हरभरा आणि शेंगदाणे शिजवले होते तेही याच्यामध्ये घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित भाजी शिजवून घेऊयात. आहा, मस्त असा लसणाचा आणि हिरवी मिरचीचा खमंग असा वास येत आहे. यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण ही भाजी
वाफवून घेऊयात. अगदी 3 ते 4 मिनटं आपण हे वाफवायचं आहे. 2-3 मिनटानंतर पहा भाजी छान शिजली आहे. आता आपण ही बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करू. इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मिरचीचा खमंग असा झणझणीत ठेचा करणार आहोत. इथे मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडले की याच्यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांच्या तुकडे केलेले आहेत ते याच्यात घातलेले आहेत. यानंतर याच्यात आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करून घेतले ते मी यात घातले. छान खमंग असं मध्यम आचेवर आपण हे मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे. मिरची अर्धवट भाजत आली की याच्यात मी एक मुठभर शेंगदाणे घेतले आहेत ते घालत आहे. हे भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे यांना सुरुवातीपासून तेलामध्ये भाजायची गरज नाही. अगदी 1 ते 1.5 मिनटं आपण हे असं छान भाजून घ्यायचं आहे. मिरच्या छान भाजून झाल्यात. आता आपण या गार करायला ठेवूयात आणि त्यानंतर आपण याचा ठेचा करायचा आहे. तोपर्यंत आपण पिठलं करून घेऊयात. इथे मी 2 मोठे चमचे तेल कढईत घातलेलं आहे. तेल छान तापले. याच्यामध्ये आपण आता 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि जिरे तडतडले की 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरीही छान तडतडत आहे. मोहरी तडतडली की याच्यात आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे करून घेतलेत ते घातलेत. त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. छान व्यवस्थित लालसर रंगावर आपण ही लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत मस्तपैकी. त्यानंतर याच्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा केलेला आहे तो घातलेला आहे. याऐवजी तुम्ही मिरचीचे छोटे तुकडे करूनही घालू शकता आणि आणखीन 1, 2, 3 लसणाच्या पाकळ्या एक्स्ट्राच्या घालू शकता. मी ते ठेचा घातला आहे त्यामुळं टेस्ट अगदीच छान येणार आहे यासाठी. आता छानपैकी हा ठेचा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण एक मीडियम कांदा उभा चिरून घेतला आहे तोही घातलेला आहे आणि तोही लालसर रंगावर छान परतून घ्यायचा आहे. यात मी आता 1 चमचा हळद घालत आहे. मी इथे 1 वाटी बेसनाचं पिठलं बनवणार आहे त्यामुळे मी इथे 4 वाटी पाणी घातलेलं आहे. 2 वाटी पाणी मी खलबत्त्यामध्ये जो ठेचा बनवला होता त्याच्यात घालून यात घातलेला आहे जेणेकरून त्याचाही स्वाद छान याच्यात येईल. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता याला आपल्याला उकळी द्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण इथं बेसन पाण्यात घोळवून घेऊयात. इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे त्याला मी लागेल तसं पाणी घालून छान पीठ याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे जेणेकरून कुठेही गुठळ्या राहणार नाहीत. जवळजवळ 1 कप पाणी मी यात वापरलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव असं आपलं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी आली की आपण हे त्याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही पाहू शकताय पाण्याला उकळी आली आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण हे जे आपण डाळीच्या पिठाचं जे मिक्सचर बनवलं आहे ते याच्यात घालायचं आहे. वाटीत थोडं पाणी घालून मी परत याच्यात घातलं आहे म्हणजे जवळजवळ आपण 5 वाटी पाणी वापरलेलं आहे. आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या कुठेही होऊ द्यायच्या नाहीत आणि आता आपण हे झाकण झाकून 5 मिनटं वाफवून घेऊयात म्हणजे बेसन छान शिजेल आणि पिठलं खमंग होईल. पिठलं शिजेपर्यंत आपण जो ठेच्याची तयारी केली होती तीही मिरच्या थंड झाल्यात. आता आपण या खलबत्त्यात घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालून छानपैकी ह्याला कुटून घेत आहे. तुम्ही याला मिक्सरमध्येही बारीक करू शकता. 5 मिनटानंतर पहा मस्त असं झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे. शेवटी यात मी भरपूर चिरलेली कोथिंबीर घालत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हे पिठलं झाकून ठेवूयात आणि आता आपण शेवटची रेसिपी म्हणजे भाकरी करून घेऊयात. भाकरी बनवण्यासाठी मी इथे 2 भाकरीसाठी लागणारं पीठ घेतलेलं आहे. भाकरीसाठी कधीही पोळीपेक्षा थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणायचं म्हणजे भाकरी छान थापली जाते आणि सरसर सरकतेही. यासाठी भाकरी बनवताना नेहमी मी गरम पाणी वापरते. मिरच्या ज्या तव्यामध्ये आपण भाजल्या त्या तव्यामध्येच मी इथे अर्धा कप पाणी घातले आणि ते पाणी कडक झालं की आपण भाकरीच्या पिठामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे. यानंतर हळूहळू काळजीने आपण हे पीठ जे आहे ते पाण्यात मिक्स करत याचा छान असा गोळा तयार करायचा आहे. यानंतर लागेल तसं गार पाणी घेत आपण हा भाकरीच्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हाताच्या तळव्याने हे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे आपल्या भाकऱ्या छान मऊ होतील, कुठेही तुटणार नाही.
पहा, छान असं मऊसूद असं पीठ मी मळून घेतलं आहे आणि याचे 2 भाग करून आपण 2 भाकऱ्या थापणार आहोत. ताटात थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे आणि वरच्या बाजूनी कोरडं पीठ लावून आपण अलगद ही भाकरी थापणार आहोत. मला एका हातानेच भाकरी थापायची सवय असल्यामुळे मी एक हाताने थापून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय भाकरी कशी सर फिरत आहे, कारण आपलं पीठ पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर असल्यामुळे आणि व्यवस्थित मळून घेतल्यामुळे आपण ही भाकरी सरकत आहे. साईडच्या ज्या कडा आहेत ते कुठे तुटत असतील तर त्या लगेच जोडून घ्यायच्या आणि परत भाकरी थापायची. पहा, मस्त अशी गोलसर मोठी छान अशी आपण भाकरी थापली. आता तवा गरम केलेला आहे, त्यावर आपण ही भाकरी घालूयात. गॅसची फ्लेम मोठी करूयात आणि आता आपण याला पाणी लावून घेऊयात. पाणी सुकत आलं की आपण भाकरीच्या कडा सोडवून घेऊयात, म्हणजे भाकरी आपल्याला सहज पलटता येईल. भाकरी दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता टम्म अशी भाकरी फुगत आहे. पहा, वा, भाकरी छान भाजून झाली आहे. आता आपण दुसरी भाकरी करून घेऊयात. गजानन महाराज प्रकट दिनासाठी लागणारा सर्व नैवेद्य तयार आहे. प्रथम कांदा, त्यानंतर झणझणीत असा ठेचा, त्यानंतर आपण जी आंबाडीची भाजी बनवली तीही लावलेली आहे आणि नंतर झणझणीत खमंग असं पिठलं, शिरा, भात, त्यावर साजूक तूप आणि तुपावर थोडंसं पिठलं आणि शेवटी आपण बनवलेली गरमागरम भाकरी, असा आपला श्री गजानन महाराज प्रकट दिन यासाठी बनवलेला नैवेद्य तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी पूर्ण असा आपण नैवेद्य, पूर्ण थाळी भरून हा नैवेद्य आपण बनवलेला आहे. माझ्याकडे काही गजानन महाराजांची मूर्ती किंवा फोटो नाही आहे, पण स्वामी समर्थांची मूर्ती आहे. मी या मूर्तीलाच हा नैवेद्य अर्पण करणार आहे. मंडळी, श्री गजानन महाराज प्रकट दिनासाठी आपण ही जी नैवेद्याची संपूर्ण थाळी बनवलेली आहे, या थाळीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हीही या रेसिपीज या प्रकट दिनाच्या वेळी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली दिलेलं बेल बटन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद. गणगण गणात बोते. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.